यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची श्वेतपत्रिका। दोन्ही सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः मांडणार लेखाजोखा। सरकार श्वेतपत्रिका मांडण्याआधी काँग्रेसकडून 10 वर्षातल्या कार्यकाळाचा काळी पत्रिका जारी करून निषेध। देशातली लोकशाही संपवण्याचा भाजपचा कट, काँग्रेस अध्यक्षांचा आरोप। आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे। व्याजदरात कोणताही दिलासा नाही। जीडीपी 6.7% वरून 7.2% होण्याचा अंदाज। राज्यसभेसाठी प्रदेश भाजपकडून 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली। नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील आणि चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीत समावेश। मनसेचे 3 नेते आणि फडणवीसांमधील गुप्त बैठकीनंतर 3 पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 8 ते 10 दिवसात बैठक। लवकरच युती संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता। मवियात सहभागी होण्यासाठी वंचित उद्यापर्यंत मसुदा देणार। मसुद्यावर एकमत झाल्यावर पुढील रणनीती आखणार। सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर व्हावं यासाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगेंचं आमरण उपोषण। भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल, जरांगेंचा इशारा। राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव। आज दुपारी सुनावणी। संपत्ती संदर्भात 7 वेळा चौकशीनंतर गुन्हा दाखल। कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाकडून समन्स। येत्या 17 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। पुण्यापाठोपाठ नागपुरातही सराईत गुन्हेगारांची पोलीस परेड। नागपूर शहराचा पदभार स्वीकारल्यावर नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल ऍक्शन मोडवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।